नमस्कार विद्यार्थी मित्र हो, प्रिझम ट्युटोरियल्समध्ये मी प्राध्यापक प्रवीण शिंदे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आज आपण टॉपिक नंबर 2 मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स यामधील नेक्स्ट पॉईंट डिस्कस करणार आहोत. त्याचं नाव आहे एक्सप्लेनेशन ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर थेरी. ओके, या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण मॉलिक्युलर थेरी ऑफ सरफेस टेन्शन स्टडी केलेला आहे. ओके, मॉलिक्युलर थेरी ऑफ सरफेस टेन्शन यामध्ये आपण काय बघितलं होतं, हाऊ टू प्रोड्यूस सरफेस टेन्शन ऑन द फ्री सरफेस ऑफ लिक्विड. हे आपण या मॉलिक्युलर थेरीमध्ये स्टडी केलेलं आहे. आता हीच मॉलिक्युलर थेरी आपण बेस कन्सिडर करून काय करायचं आहे तर एक्सप्लेनेशन ऑफ शेप ऑफ लिक्विड सरफेस इन कॉन्टॅक्ट विथ सॉलिड स्टडी करायचं आहे. कळते? म्हणजे एखाद्या बिकरमध्ये लिक्विड असेल तर बिकर हे एक सॉलिड मटेरियल आहे ज्याच्या आतमध्ये काय असणार आहे, लिक्विड, आणि सॉलिड लिक्विड एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये आले तर तो जो काय फ्री सरफेस ऑफ लिक्विड असणार आहे त्याचा शेप कसा असतो हे आपल्याला इथं स्टडी करायचं आहे. ओके, म्हणजे त्याचा शेप कॉन्केव आहे की कॉन्व्हेक्स आहे की प्लेन सरफेस आहे हे आपण आता बघायचं आहे. ओके ओके सो टुडेज टायटल इज एक्सप्लेनेशन ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर थेरी. ओके, यालाच आपण म्हणतो एक्सप्लेनेशन ऑफ शेप ऑफ लिक्विड सरफेस इन कॉन्टॅक्ट विथ सॉलिड. आता फ्री सरफेस ऑफ लिक्विडचा शेप कसा असतो, कॉन्केव की कॉन्व्हेक्स, ओके, हे आपण आता स्टडी करायचं आहे. यासाठी आपण काय करूया, एक लिक्विड कन्सिडर करायचं आहे जे की सॉलिडच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, बरोबर, आणि त्या लिक्विडमधला एक मॉलिक्यूल जो की फ्री सरफेस ऑफ लिक्विडवरती आहे त्या मॉलिक्यूलला आपण कन्सिडर करायचं आहे. सो कन्सिडर ए मॉलिक्यूल ए ऑफ ए लिक्विड ॲट द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट विथ सॉलिड. ओके, लिक्विडमधला एक मॉलिक्यूल असणार आहे, आपण कन्सिडर केलेला आहे तो मॉलिक्यूल जो की सॉलिडच्या काय कॉन्टॅक्टमध्ये आहे. बघा खाली डायग्राममध्ये दाखवलेला आहे, हे एक डायग्राम आहे. यामध्ये हा जो मॉलिक्यूल ए आहे हा कुठे आहे, फ्री सरफेस ऑफ लिक्विडवरती आहे. फ्री सरफेस ऑफ लिक्विड हे पूर्णपणे लिक्विड आहे आणि हा काय ग्लास किंवा सॉलिड म्हणूया आपण याला, सॉलिड मटेरियल आणि लिक्विड मटेरियल. आणि इथं या लिक्विडमध्ये हा एक लिक्विड मॉलिक्यूल आहे, मॉलिक्यूल ए, जो की सॉलिडच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, बरोबर. मग या मॉलिक्यूल ए वरती एकूण फोर्स किती ॲक्ट होतात हे आपण जरासं बघूया. ओके, देर आर सेव्हरल फोर्सेस आर ॲक्टिंग ऑन दिस मॉलिक्यूल ए. कोणकोणते फोर्सेस आहेत, एकूण 4 फोर्सेस आहेत बाळांनो. एक फोर्स म्हणजेच काय असणार आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन, म्हणजे हा मॉलिक्यूल आहे लिक्विड मॉलिक्यूल, आणि इकडं पण काय, इकडं पण लिक्विड मॉलिक्यूल्स आहेत. म्हणजे लिक्विडमध्ये काय असणार आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन, ज्याला आपण काय म्हणतो कोहेसिव्ह फोर्स. म्हणजे ए क्यू बार हा काय आहे, कोहेसिव्ह फोर्स ॲक्ट होतोय या मॉलिक्यूल ए वरती. सायमल्टेनियसली हा मॉलिक्यूल ए जो आहे तो सॉलिडच्या कॉन्टॅक्टमध्ये पण आहे. याचा अर्थ सॉलिडचे काही मॉलिक्यूल्स या मॉलिक्यूल एला अट्रॅक्ट करतायत. म्हणजे इथं काय आहे, सॉलिडचं मॉलिक्यूल आणि लिक्विडचं मॉलिक्यूल यामध्ये काय आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन. म्हणजे हा फोर्स कोणता असणार आहे, अडेझिव्ह फोर्स, बरोबर. पहिला फोर्स कोणता, लिक्विडमधलं अट्रॅक्शन ज्याला आपण कोहेसिव्ह फोर्स म्हणणार आहे, ए क्यू बार. दुसरा कुठला असणार आहे, लिक्विड आणि सॉलिडमधला फोर्स ऑफ अट्रॅक्शन ज्याला आपण काय म्हणणार आहोत, ए पी बार. ओके, त्याचबरोबर हा जो लिक्विड मॉलिक्यूल ए आहे हा लिक्विड मॉलिक्यूल ए या एअर मॉलिक्यूलच्या पण कॉन्टॅक्टमध्ये आहे. इकडे काय एअर मॉलिक्यूल्स आहेत, म्हणजे हे एअर मॉलिक्यूल्स या मॉलिक्यूल एला अट्रॅक्ट करतात. म्हणजे लिक्विड मॉलिक्यूल आणि एअर मॉलिक्यूल याच्यामध्ये पण काय आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन, याला आपण काय म्हणायचं आहे, अडेझिव्ह फोर्स. मग हा ए पी बार पण काय असणार आहे, अडेझिव्ह फोर्स, आणि हा ए डॅश पण काय असणार आहे, अडेझिव्ह फोर्स. मग याला काय म्हणूया आपण, ए पी बार इज द अडेझिव्ह फोर्स ड्यू टू सॉलिड बॉडी, आणि इथं आपण काय म्हणूया, ए डॅश इज द अडेझिव्ह फोर्स ड्यू टू एअर मॉलिक्यूल्स. हा तिसरा फोर्स आहे. आणखीन चौथा एक फोर्स आहे बघा, कोणता. आता हा जो लिक्विड मॉलिक्यूल आहे त्या मॉलिक्यूलचं काहीतरी वेट असणार आहे, आणि ड्यू टू दॅट वेट ए डाऊनवर्ड फोर्स ए जी इज ॲक्टिंग ऑन दॅट मॉलिक्यूल ए. म्हणजे या मॉलिक्यूलवरती बिकॉज ऑफ इट्स वेट डाऊनवर्ड डायरेक्शन एक फोर्स ॲक्ट होतो ज्याला आपण काय म्हणणार आहोत, ए जी. असे एकूण 4 फोर्स या मॉलिक्यूल ए वरती ॲक्ट होत आहेत. समजते, 4 फोर्स कोणकोणते बघा, देर आर फोर्सेस ॲक्टिंग ऑन दिस मॉलिक्यूल ए आर कोणकोणते. फर्स्ट फोर्स इज कोहेसिव्ह फोर्स ज्याला आपण काय म्हटलेलं आहे, ए क्यू बार, हा ए क्यू बार. सेकंड फोर्स कोणता असणार आहे, तो म्हणजेच अडेझिव्ह फोर्स एक्झर्टेड बाय सॉलिड मॉलिक्यूल्स. या सॉलिड मॉलिक्यूल्समुळे या मॉलिक्यूल ए वरती एक अडेझिव्ह फोर्स ॲक्ट होतो, ए पी बार. तिसरा फोर्स कोणता असणार आहे, तर तो म्हणजेच काय अडेझिव्ह फोर्सच, पण कोणता, ए डॅश, विच इज एक्झर्टेड बाय दी एअर मॉलिक्यूल्स. म्हणजे या मॉलिक्यूल ए वरती एअर मॉलिक्यूल्स काय करतायत, एक
फोर्स ऑफ अट्रॅक्शन ॲक्ट करतात आणि त्यालाच आपण काय म्हणतोय अडेसिव्ह फोर्स ड्यू टू लिक्विड अँड एअर मॉलिक्युल्स. ओके, हा फोर्स. अँड लास्ट फोर्स आहे तो म्हणजेच कोणता, वेट ऑफ मॉलिक्यूल. मॉलिक्यूल एचं काही वेट आहे, त्या वेटमुळं एजी बार हा जो काय डाऊनवर्ड फोर्स आहे टुवर्ड्स द ग्रॅव्हिटी किंवा टुवर्ड्स सेंटर ऑफ अर्थ, हा डाऊनवर्ड फोर्स ॲक्ट होतो. ह्याला आपण काय म्हणतो, वेट ॲक्टिंग ऑन अ मॉलिक्यूल ए. असे एकूण 4 फोर्सेस ॲक्ट होत आहेत, बरोबर. पण त्यापैकी हा जो काय ॲडेसिव्ह फोर्स आहे, ॲडेसिव्ह फोर्स ड्यू टू एअर मॉलिक्युल्स ए डॅश. आता एअर मॉलिक्यूल आणि लिक्विड मॉलिक्यूल याच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन इतकं स्ट्रॉंग नसतं, बरोबर. त्यामुळे आपण काय करायचं आहे, हा ए डॅश फोर्स जो आहे तो आपण इग्नोर करायचा आहे किंवा निग्लेक्ट करायचा आहे. आणि त्याचबरोबर लिक्विडचा एक मॉलिक्यूल आपण कन्सिडर केला आहे, एक स्मॉल मॉलिक्यूल. मग एक स्मॉल मॉलिक्यूल जर असेल तर त्याचं मास पण खूपच कमी असणार आहे, जे की निग्लिजिबल आहे. आणि ते मास जर का निग्लिजिबल असेल तर हा डाऊनवर्ड फोर्स पण काय असणार आहे, निग्लिजिबल. म्हणजे आपण तिथे काय करायचं आहे, ॲडेसिव्ह फोर्स ए डॅश एक्झर्टेड बाय एअर मॉलिक्यूल अँड वेट ऑफ मॉलिक्यूल एजी बार, हे दोन्ही फोर्सेस आपण काय करणार आहोत, इग्नोर करणार आहोत. म्हणजे हे दोन फोर्स काय झाले, इग्नोर केलो आपण, निग्लेक्ट केलो. तर राहिले फक्त 2 फोर्स, एक ए पी बार हा ॲडेसिव्ह फोर्स ड्यू टू सॉलिड मटेरियल्स आणि ए क्यू बार इज ए कोहेसिव्ह फोर्स बिटवीन 2 लिक्विड मॉलिक्युल्स. हे 2 फोर्स फक्त काय होत आहेत, ॲक्ट होत आहेत त्या मॉलिक्यूल ए वरती. समजतंय. आता आपण बघणार आहोत, एखादा लिक्विड मॉलिक्यूल किंवा एखादे लिक्विड सरफेस सॉलिड सरफेसच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो तेव्हा त्या लिक्विडचा फ्री सरफेस जो आहे त्याचा शेप कसा असणार आहे ते आपण बघूया. यामध्ये पहिल्यांदा आपण काय करायचं आहे, तर कॉन्केव्ह शेप कसा असतो, कसा प्रोड्यूस होतो त्या लिक्विड सरफेसवरती ते बघूया. ओके, सो टायटल इज कॉन्केव्ह शेप ऑफ लिक्विड सरफेस. ओके, आणि जेव्हा एखाद्या लिक्विडचा सरफेस, लिक्विडचा फ्री सरफेस कॉन्केव्ह शेपचा असतो तेव्हा तिथं अँगल ऑफ कॉन्टॅक्ट किती असणार आहे, लेस दॅन 90 डिग्री. आणि त्यालाच आपण काय म्हणतो, ॲक्यूट अँगल. समजतंय, ॲक्यूट अँगल म्हणजेच काय, लेस दॅन 90 डिग्री. म्हणजे कॉन्केव्ह शेप असेल फ्री सरफेस ऑफ लिक्विड तर तिथं अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय असतो, लेस दॅन 90 डिग्री. चला तर मग बघूया याच्यामध्ये इन डिटेल काय असणार आहे बघा. फॉर द लिक्विड विच इज पार्शली वेट्स द सॉलिड, द अडेसिव्ह फोर्स ए पी बार exerted by the solid molecules must be greater than the cohesive force AQ bar exerted by liquid molecules on the molecule A. Hence resultant force AR bar lies inside the solid. काय म्हटलेलं आहे बघा इथं, जर का एखादं लिक्विड हे सॉलिडला वेट होत असेल, सॉलिडला चिकटत जर असेल, वेट म्हणजेच काय, चिकटणं. एखादं लिक्विड सॉलिडला चिकटत असेल तर त्या केसमध्ये अडेसिव्ह फोर्स हा खूप स्ट्रॉंग असतो दॅन दी कोहेसिव्ह फोर्स. कारण लिक्विड सॉलिडला चिकटतं, याचा अर्थ काय, लिक्विड सॉलिड याच्यामध्ये काय आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन. 2 वेगवेगळे सबस्टन्स आहेत, फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, त्यालाच आपण काय म्हणणार आहोत, अडेसिव्ह फोर्स. मग हा अडेसिव्ह फोर्स ग्रेटर असतो दॅन दी कोहेसिव्ह फोर्स. म्हणजे 2 लिक्विड मॉलिक्यूलपैकी एक लिक्विड आणि एक सॉलिड मॉलिक्यूलमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन स्ट्रॉंग असतो. मग अडेसिव्ह फोर्सला आपण काय म्हटलेलं आहे, ए पी बार, आणि कोहेसिव्ह फोर्सला आपण काय म्हणणार आहोत, ए क्यू बार. यामध्ये ए पी बार इज ग्रेटर दॅन ए क्यू बार. आणि त्यामुळे काय होतं, या दोघांच्या फोर्समुळे, या दोन्ही फोर्समुळे एक रिझल्टंट फोर्स प्रोड्यूस होतो. आणि तो रिझल्टंट फोर्स कुठे असणार आहे, टोटली लाईज इनसाइड दी सॉलिड. कळतंय, सॉलिडमध्ये ॲडेसिव्ह फोर्स स्ट्रॉंग आहे कोहेसिव्ह फोर्सपेक्षा. त्यामुळं दोन्ही फोर्सचा जो काही रिझल्टंट असणार आहे, रिझल्टंट तो फोर्स कुठे असणार आहे, टोटली लाईज इनसाइड दी सॉलिड. बघा हे डायग्राम दाखवलेलं आहे बघा. या डायग्राममध्ये हे लिक्विड सबस्टन्स आहे आणि हा सॉलिड मटेरियल आहे, सॉलिड सबस्टन्स. आणि इथं काय झालेलं आहे बघा, एक आपण मॉलिक्यूल ए कन्सिडर केला आहे इथं. हा फ्री सरफेस ऑफ लिक्विड आहे, फ्री सरफेस ऑफ लिक्विड, बरोबर. इथं मॉलिक्यूल ए आपण कन्सिडर केला आहे आणि या मॉलिक्यूलचा हा काय झाला, स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स. या मॉलिक्यूलचा हा स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स आहे, बरोबर. मग आता हे जे लिक्विड आहे हे सॉलिडला वेट होतं, चिकटतं. याचा अर्थ काय, हा जो काय अडेसिव्ह फोर्स आहे ए पी बार हा स्ट्रॉंग असणार आहे, हा ग्रेटर असणार आहे दॅन ए क्यू बार, बरोबर का. म्हणजे ए क्यू पेक्षा ए पी काय आहे, जास्त आहे. त्यामुळं रिझल्टंट फोर्स कुठे असणार आहे, टोटली लाईज इनसाइड दी सॉलिड. हा बघा, हा ए पी बार वेक्टर आणि ए क्यू बार वेक्टर हे जे दोन फोर्सेस आहेत यांचा रिझल्टंट फोर्स कुठे असणार आहे, सॉलिडमध्ये. ओके, सॉलिडमध्ये. आणि या रिझल्टंट फोर्समुळे काय होतं, हा जो मॉलिक्यूल ए आहे, हा मॉलिक्यूल ए स्लाइडली शिफ्ट होतो टुवर्ड्स द अपवर्ड डायरेक्शन.
आणि जर का मॉलिक्यूल ए अपवर्ड डायरेक्शन शिफ्ट झाला तर हा फ्री सरफेस कसा दिसणार आहे, बिहेव्स लाईक अ कॉन्केव्ह शेप. ओके, म्हणजे फ्री सरफेस ऑफ लिक्विड हा कॉन्केव्ह शेप बिहेव करतो. कुणामुळे? बिकॉज ऑफ द रिझल्टंट फोर्स विच इज लाईज इनसाइड दी सॉलिड. समजतंय? इथं म्हटलेलं आहे बघा, मॉलिक्यूल ए विल स्लाइड अलॉंग द सॉलिड सरफेस इन दी अपवर्ड डायरेक्शन. मॉलिक्यूल ए स्लाइड होतो इन दी अपवर्ड डायरेक्शन गिविंग देअर कॉन्केव्ह शेप, आणि त्यामुळं काय होतं इथं कॉन्केव्ह शेप येतो. हा हे कसं कोणामुळे घडलं? बिकॉज ऑफ द रिझल्टंट फोर्स. ओके, अँड द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट, सो द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज ॲक्यूट. मग जर का असं झालं ना, बघा आता हा जो फ्री सरफेस आहे हा कर्व सरफेस, या कर्व सरफेसला जर का मी टँजंट ड्रॉ केलं, हा बघा हे दाखवलं मी टी, हा टी म्हणजेच काय टँजंट आहे, या कर्व सरफेसला टच करून एक लाईन. ओके, आणि अँगल ऑफ कॉन्टॅक्टची डेफिनेशन काय आहे? द अँगल बिटवीन टँजंट अँड सॉलिड सरफेस विच इज मेजर्ड इनसाइड द लिक्विड, म्हणजे हा अँगल, हा थिटा झाला. आता या डायग्राममध्ये दिसते बघा, हा थिटा जो आहे तो काय आहे? लेस दॅन 90 डिग्री आहे, म्हणजे ॲक्यूट अँगल. म्हणजे इथे जेव्हा कॉन्केव्ह शेप असतो तेव्हा हा अँगल किती असणार आहे? 90 डिग्री असणार आहे. आणखीन एक स्टेटमेंट आहे बघा खूप महत्त्वाचं. हे स्टेटमेंट काय म्हटलेलं आहे? फ्री सरफेस ऑफ लिक्विड इज ऑलवेज ट्राय टू रिमेन्स परपेंडिक्युलर टू द रिझल्टंट फोर्स ॲक्टिंग ऑन इट. ओके, हा जो काय फ्री सरफेस ऑफ लिक्विड आहे, बरोबर का, हा फ्री सरफेस ऑफ लिक्विड, समजा हा कर्वड फ्री सरफेस आहे ना, कर्वड फ्री सरफेस, या कर्वड फ्री सरफेसला ऑलवेज हा रिझल्टंट फोर्स कसा असतो? परपेंडिक्युलर. हे लक्षात ठेवा, कर्वड सरफेसला रिझल्टंट फोर्स कसा असतो? परपेंडिक्युलर. हा AP बार, सॉरी हा AR बार जो रिझल्टंट फोर्स आहे तो कसा आहे? परपेंडिक्युलर आहे. समजतंय? हे स्टेटमेंट खूप महत्त्वाचं आहे. फ्री सरफेस ऑफ लिक्विड इज ऑलवेज ट्राय टू रिमेन परपेंडिक्युलर टू द रिझल्टंट फोर्स ॲक्टिंग ऑन इट. आता यामध्ये काही एक्झाम्पल आहेत बघा. एक्झाम्पल म्हणजे कोणते एक्झाम्पल? म्हणजे हा सॉलिड मटेरियल कुठला आहे किंवा हे लिक्विड कोणतं आहे, असं कोणतं लिक्विड आहे जे सॉलिडला वेट होतं, चिकटतं. असे बरेच लिक्विड्स आहेत जे सॉलिडला काय होत आहेत? चिकटत आहेत. की त्यापैकी आपण एक लिक्विड आपण एक्झाम्पल म्हणून घेणार आहोत, ते कोणतं? केरोसिन. जर केरोसिन आपण एखाद्या बिकरमध्ये इमर्स केलो आणि त्या बिकरचा जो काय ग्लास आहे तो क्लीन असेल, क्लीन ग्लास बिकर असेल, तर ते केरोसिन त्या ग्लासला काय होतं? चिकटतं. आणि त्यामुळं त्या केरोसिनचा जो फ्री सरफेस आहे तो कसा असणार आहे? कॉन्केव्ह शेप. कॉन्केव्ह शेप. आणि तिथं अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय असणार आहे? ॲक्यूट. आणि त्यालाच आपण काय म्हणतो? लेस दॅन 90 डिग्री ॲक्यूट अँगल. समजतंय? केरोसिन इज इन कॉन्टॅक्ट विथ क्लीन ग्लास, द लिक्विड सरफेस ॲट द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट इज कॉन्केव्ह अँड द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज ॲक्यूट अँगल. समजलं एवढं? म्हणजे ॲक्यूट अँगल कधी असतो? किंवा एखाद्या लिक्विडचा फ्री सरफेसचा शेप कॉन्केव्ह कसा असतो किंवा कोणामुळे असतो, कळतंय? मी अनेकदा शॉर्टमध्ये सांगतोय बघा, हा कॉन्केव्ह सरफेस का झाला? बिकॉज ऑफ द रिझल्टंट फोर्स ॲक्टिंग ऑन दॅट मॉलिक्यूल ए अँड लाईज टोटली इनसाइड दी सॉलिड. जर का रिझल्टंट फोर्स सॉलिड बॉडीमध्ये ॲक्ट होत असेल तर मॉलिक्यूल काय होतो? स्लाइडली शिफ्ट होतो टुवर्ड्स दी अपवर्ड डायरेक्शन, अँड ड्यू टू दॅट ॲक्शन दिस फ्री सरफेस ऑफ लिक्विड बिहेव्स लाईक अ कॉन्केव्ह शेप. ओके, कॉन्केव्ह शेप सारखा त्याचा आकार होतो. समजतंय? आणि अँगल काय असणार आहे? अँगल असणार आहे ॲक्यूट अँगल, म्हणजेच लेस दॅन 90 डिग्री. समजलं एवढं? आता पुढचा पॉईंट आहे तो म्हणजेच काय? ह्याच्याच उलट असणार आहे ऑब्च्युस अँगल, आणि काय म्हणतो आपण त्याला? कॉन्व्हेक्स शेप ऑफ लिक्विड सरफेस. सो द टायटल इज ऑब्च्युस अँगल ऑर कॉन्व्हेक्स शेप ऑफ लिक्विड सरफेस. एखाद्या लिक्विडचा फ्री सरफेस जर का कॉन्व्हेक्स शेप सारखा असेल तर तिथं अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय असतो? ग्रेटर दॅन 90 डिग्री, आणि त्यालाच आपण काय म्हणतो? ऑब्च्युस अँगल. मग लिक्विडचा फ्री सरफेस हा कॉन्व्हेक्स का असतो? कोणामुळे असतो? कोणत्या फोर्समुळे असतो? हे आपण जरासं डायग्रॅमॅटिकली बघूया. ओके, काय दिलेलं बघा याच्यामध्ये? फॉर द लिक्विड विच डू नॉट वेट द सॉलिड, द अडेसिव्ह फोर्स AP बार exerted by the solid molecule must be less than the cohesive force AQ bar exerted by liquid molecules on the molecule A. Hence, resultant force AR bar lies inside the liquid. काय म्हटलंय बघा याच्यामध्ये? आता म्हणजे एक लिक्विड आहे, ओके, आणि ते लिक्विड हे सॉलिड मटेरियलला चिकटत नाही आहे. लिक्विड डज नॉट वेट द सॉलिड. मग अशा केसमध्ये अडेसिव्ह फोर्स काय असतं? खूपच कमी असतो, आणि कोहेसिव्ह फोर्स काय असणार आहे? जास्त असणार आहे. लिक्विड सॉलिडला चिकटत नाही, याचा अर्थ सॉलिड आणि लिक्विडमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन वीक आहे, म्हणजेच अडेसिव्ह फोर्स इज लेस दॅन कोहेसिव्ह फोर्स. लिक्विडमध्ये काय असणार आहे?
फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त, याचा अर्थ कोहेसिव्ह फोर्स जास्त स्ट्रॉंग असणार आहे. मग या केसमध्ये या दोन फोर्समुळे, अडेसिव्ह फोर्स आणि कोहेसिव्ह फोर्समुळे एक रिझल्टंट फोर्स ॲक्ट होणार आहे आणि तो रिझल्टंट फोर्स कुठे असणार आहे? टोटली लाईज इनसाइड दी लिक्विड. हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे जेव्हा अडेसिव्ह फोर्स हा वीक असतो ॲज कम्पेअर टू द कोहेसिव्ह फोर्स, तेव्हा दोघांच्या मध्ये जो काय रिझल्टंट फोर्स प्रोड्यूस होणार आहे तो रिझल्टंट फोर्स कुठे असणार आहे? टोटली लाईज इनसाइड दी लिक्विड. डायग्राममध्ये बघा कसं दाखवलेलं आहे. ओके, हा सॉलिड सरफेस आणि हा लिक्विड सरफेस आहे बघा. यामध्ये आपण मॉलिक्यूल ए कन्सिडर केलेला आहे, जो की कुठे आहे? ऑन दी फ्री सरफेस ऑफ लिक्विड. आणि हा काय आहे? हा फ्री सरफेस ऑफ लिक्विड आहे, फ्री सरफेस ऑफ लिक्विड. ओके, मग यामध्ये बघा हा AP बार वेक्टर जो आहे ना, AP बार हा म्हणजेच काय असणार आहे? अडेसिव्ह फोर्स. आणि AQ बार हा काय असणार आहे? कोहेसिव्ह फोर्स. ओके, आणि दोघांचा रिझल्टंट कुठे आहे बघा? हा AR बार कुठे आहे? टोटली लाईज इनसाइड दी लिक्विड. ओके, लिक्विडमध्ये तो राहतो. त्यामुळं या रिझल्टंट फोर्समुळे काय होतं? हा जो काय सरफेसवरती असणारा मॉलिक्यूल ए आहे तो स्लाइडली शिफ्ट होतो टुवर्ड्स द डाऊनवर्ड डायरेक्शन. कारण रिझल्टंट फोर्स कोणीकडे आहे? खालच्या बाजूला ना. आणि या फोर्समुळे हा मॉलिक्यूल काय होते बघा? खालच्या बाजूला शिफ्ट होतो. आणि ड्यू टू दॅट मोशन किंवा ड्यू टू दॅट ॲक्शन हा फ्री सरफेस कसा बिहेव करतो? लाईक अ कॉन्व्हेक्स शेप. हा फ्री सरफेस असा बेंड होतो आणि त्याचा शेप कसा असणार आहे? कॉन्व्हेक्स शेप. ओके, कॉन्व्हेक्स. हा कॉन्व्हेक्स शेप आहे. समजतंय? म्हणजे मॉलिक्यूल ए हा खाली आला कुणामुळे? बिकॉज ऑफ द रिझल्टंट फोर्स ॲक्टिंग ऑन दॅट मॉलिक्यूल ए. समजते का? तेव्हा काय म्हटलेलं आहे? मॉलिक्यूल ए विल स्लाइड अलॉंग दी सॉलिड सरफेस इन दी डाऊनवर्ड डायरेक्शन. मॉलिक्यूल ए आधी इथे होता फ्री सरफेसवरती आणि बिकॉज ऑफ दी रिझल्टंट फोर्स तो मॉलिक्यूल काय झाला बघा? स्लाइडली मूव्ह झाला टुवर्ड्स दी डाऊनवर्ड डायरेक्शन, इथं आला. ओके, आणि त्यामुळे काय झालेलं आहे? त्या फ्री सरफेस ऑफ लिक्विडला कॉन्व्हेक्स शेप आलेला आहे. कॉन्व्हेक्स शेप टू लिक्विड सरफेस ॲट द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. सो द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज ऑब्च्यूस. लक्षात ठेवा, जर का एखाद्या फ्री सरफेस ऑफ लिक्विडचा शेप हा कॉन्व्हेक्स असेल तर तिथं अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय असतो? ग्रेटर दॅन 90 डिग्री. कारण बघा इथं हा जो काय कर्व सरफेस आहे, कर्व सरफेस ऑफ लिक्विड, याला मी टच करून लाईन ड्रॉ केली, यालाच मी काय म्हणणार आहोत? टँजंट. हा टँजंट आणि हा सॉलिड सरफेस याच्यामध्ये जो अँगल आहे इनसाइड द लिक्विड, हा अँगल काय असणार आहे? अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थीटा. आणि दिसतोय बघा आपल्याला किती? हा ग्रेटर दॅन 90 डिग्री दिसतो ना, ग्रेटर दॅन 90 डिग्री. यालाच आपण काय म्हणतो? ऑब्च्यूस अँगल. आणि यामध्ये परत मगासारखं स्टेटमेंट आहे बघा. काय स्टेटमेंट आहे ते? फ्री सरफेस ऑफ लिक्विड इज ऑलवेज ट्राय टू रिमेन्स परपेंडिक्युलर टू द रिझल्टंट फोर्स ॲक्टिंग ऑन इट. इथं बघा हा जो काय कर्व्ड फ्री सरफेस ऑफ लिक्विड आहे, ह्याला हा जो टँजंट ड्रॉ केलेला आहे बघा, किंवा हा कर्व सरफेस जर असेल, या कर्व सरफेसला एक्झॅक्टली परपेंडिक्युलर काय असतो? रिझल्टंट फोर्स असतो. रिझल्टंट फोर्स ॲक्टिंग ऑन इट इज ट्राय टू रिमेन परपेंडिक्युलर टू द फ्री सरफेस ऑफ लिक्विड. हे स्टेटमेंट खूप महत्त्वाचं आहे. ओके, आता यामध्ये एक एक्झाम्पल घेऊया. एक्झाम्पल म्हणजेच काय? हा सॉलिड सरफेस कोणता आहे आणि लिक्विड कोणता आहे जे की सॉलिडला वेट होत नाही आहे. ओके, जे लिक्विड आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत? मर्क्युरी, पारा. ओके, मर्क्युरी असं लिक्विड आहे जे सॉलिडला वेट होत नाही आहे. लिक्विडमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन खूप जास्त असतं आणि लिक्विड सॉलिडमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन खूप कमी असतं. When the mercury is in contact with clean glass, the liquid surface at the point of contact is convex and the angle of contact is obtuse angle. ओके, म्हणजे जेव्हा मर्क्युरी हे लिक्विड सॉलिडच्या कॉन्टॅक्टमध्ये येतं तेव्हा इथं कोहेसिव्ह फोर्स स्ट्रॉंग असणार आहे. त्यामुळं काय होईल? हा जो काय फ्री सरफेस ऑफ मर्क्युरी लिक्विड आहे हा कसा बिहेव करतो? लुक लाईक अ कॉन्व्हेक्स शेप. ओके, आणि जर का फ्री सरफेस ऑफ लिक्विड कॉन्व्हेक्स असेल तर हा अँगल काय असणार आहे? ग्रेटर दॅन 90, ज्याला आपण काय म्हणतो? ऑब्च्यूस अँगल. आज आपण इथे स्टॉप करायचं आहे. थँक्यू.